शीना बोराचा सख्खा भाऊ मिखाईलला मुंबईत दाखल झालाय। त्याच्याकडे 4 फोटो, काही कागदपत्र, एक ऑडिओ क्लिप आहे। या पुराव्यांच्या आधारे आणि त्याचा जबाब घेतल्यानंतर पुन्हा इंद्राणीची चौकशी केली जाणार आहे। तसंच मिखाईल नंतर पोलिसांनी पीटरनाही पाचारण केलं। खार पोलीस स्टेशनमध्ये आजच पीटर यांचीही पुन्हा चौकशी केली जाणार आहे। या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत। अजित, मिखाईल दाखल झालेला आहे, संजीव खन्ना सुद्धा मुंबई सुवर्णा या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे शीना बोरा हत्या प्रकरणामध्ये मिखाईल, तिचा जो सख्खा भाऊ आहे तो, आणि संजीव खन्ना ज्या पद्धतीनं जे संपूर्णपणे स्टेटमेंट समोर आले त्यामध्ये संजीव खन्ना हा देखील हत्या करण्यामध्ये सहभाग होता। इंद्रायणी, संजीव खन्ना आणि त्यांचा ड्रायव्हर या तिघांनी मिळून हत्या केलेली आहे। त्यामुळे या 2 व्यक्ती अतिशय महत्त्वाच्या आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये। मिखाईल बोरा जो आहे त्याचं म्हणणं आहे की त्याच्याकडे एक ऑडिओ क्लिप आहे, 4 फोटो आहेत, जेणेकरून या प्रकरणामध्ये नेमकं काय करणार असू शकतं किंवा त्याचा उद्देश काय होता हे स्पष्ट होईल। तर संजीव खन्ना हा या हत्या प्रकरणातला एक प्रमुख आरोपी आहे, त्यामुळे त्याला देखील विचारलं जावं, त्याच्याकडून माहिती मिळेल की नेमकं या प्रकरणामध्ये का तिला जे शीना आहे तिला मारलं गेलं। त्यामुळे दोघंही खूप महत्त्वाचे आहेत। दोघांची बॉडी लँग्वेज जे मिखाईल जेव्हा आला एअरपोर्टवरती तेव्हा त्याची बॉडी लँग्वेज होती त्या पद्धतीनं की त्याला पूर्णपणे म्हणजे तो पोलिसांच्या सुरक्षेमध्ये होता, त्यामुळे तो पूर्णपणे स्वतःला असा एक दाखवत होता की आपल्याकडे आपल्याकडे जे काही पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारे इंद्राणी जी आहे ती या संपूर्ण हत्येमागे आहे आणि तिने संपूर्ण खून केला आहे आणि त्याचं कारण काय, त्याचे ठोस पुरावे त्याच्याकडे आहेत। अतिशय कॉन्फिडंट तो वाटत होता। तर दुसरीकडे संजीव खन्ना याला जेव्हा मुंबईमध्ये आणलं तेव्हा 2 लोपत तो चालला होता। मुंबई पोलिसांनी त्याला बुरख्यामध्ये आणलं होतं। अशा पद्धतीनं दोघंही जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत ते मुंबईमध्ये दाखल झाले बरोबर। हे दोघेही महत्त्वाचे आहेत आणि ते मुंबईत दाखल झाले, त्यामुळे निश्चित आता त्यांच्या चौकशीनंतर खूप महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागतील। अजित, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीबद्दल। तर शीना बोरा हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांचं पथक रायगड जिल्ह्यातल्या पेणमध्ये दाखल झाले। पेण तालुक्यातल्या गागोदे गावाजवळ जंगल भागामध्ये जिथे शीना बोरा हिचा मृतदेह सापडला होता त्या ठिकाणी खोदकाम करून पुरावे शोधण्याचं काम सुरू आहे। मुंबई पोलिसांचं 10 जणांचं पथक, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच कलिना इथलं फॉरेन्सिक लॅबची टीम गागोदे जंगलात दाखल झाली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।